श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 36वा सर्ग वाचूया. जेव्हा सगळीकडे अंधार पसरला तेव्हा बलाने उन्मत्त झालेले ते सर्व देव आणि राक्षस एकमेकांना मारीत परस्परांशी युद्ध करू लागले. त्यावेळी देवांच्या सेनेने राक्षसांच्या विशाल सेना समूहाचा केवळ 10वा हिस्सा युद्धभूमीत शिल्लक ठेविला. बाकीचे सर्व राक्षस त्यांनी यमलोकी धाडले. त्या तामस युद्धात सर्व देव आणि राक्षस परस्परांशी झुंजताना एकमेकांना ओळखू शकत नव्हते. केवळ इंद्र, रावण आणि रावणपुत्र महाबली मेघनाद हे तिघेच त्या अंधकाराने झाकोळलेल्या समरांगणात मोहित झालेले नव्हते. रावणाने पाहिले की आपली सर्व सेना मारली गेली तेव्हा त्याच्या मनात क्रोध दाटला आणि त्याने मोठी भयंकर गर्जना केली. त्या दुर्जय निशाचराने रथावर बसलेल्या आपल्या सारथ्याला क्रोधपूर्वक सांगितले, सुता, शत्रूंच्या या सेनेचा जिथं शेवट आहे तिथपर्यंत तू मला या सेनेच्या मध्यभागातून मार्ग काढीत घेऊन चल. आज मी स्वतः आपल्या पराक्रमानं नाना प्रकारच्या शस्त्रांची महाधारावाहिक वृष्टी करून या सर्व देवांना यमलोकी धाडीन. मी इंद्र, कुबेर, वरुण आणि यमाचा देखील वध करीन. लवकरच सर्व देवांचा संहार करून मी स्वतः सर्वांच्यावरचं स्थान मिळवू इच्छितो. तू विषादात पडू नकोस. त्वरेनं माझा रथ घेऊन चल. पुन्हा एकदा तुला सांगतो, देवांच्या सेनेचा जिथवर अत्यंत अंत आहे तिथपर्यंत मला आताच घेऊन चल. जिथं यावेळी आपण दोघे उभे आहोत तो नंदनवनाचा प्रदेश आहे. इथूनच देवांच्या सेनेला आरंभ होतो. आता तू मला जिथं दयाचल आहे त्या स्थानापर्यंत घेऊन जा. तिथपर्यंतच देवसेना पसरलेली आहे. रावणाचे हे म्हणणे ऐकून सारथ्याने ते मनोवेगी घोडे शत्रुसेनेत घुसविले. रावणाचा हा निश्चय समजताच रणभूमीत रथारूढ झालेला देवराज इंद्र देवांना म्हणाला, देवगणांनो, माझं म्हणणं ऐका. मला तर हेच ठीक वाटतं की या निशाचर दशग्रीवाला जिवंत नीटपणानं कैद करावं. हा अत्यंत बलशाली राक्षस वायूसारख्या वेगवान रथात बसून या सेनेच्या मध्यभागातून त्याचप्रमाणे तीव्र गतीनं पुढे सरकेल की ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी खवळलेल्या लाटांनी युक्त समुद्र पुढं सरकतो आहे. मात्र आज हा मारला जाऊ शकणार नाही, कारण ब्रह्मदेवांच्या वरदानाच्या प्रभावानं हा पूर्णतः निर्भय झाला आहे. म्हणून आपण राक्षसाला पकडून कैद करूया. तुम्ही युद्धात या कामासाठी संपूर्ण प्रयत्न करा. ज्याप्रमाणे राजा बलीला बद्ध केल्यावरच मी या तिन्ही लोकांच्या राज्याचा उपभोग घेतो आहे, त्याचप्रमाणे या पापी निशाचरालाही बंदिवान करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून इंद्राने रावणाशी युद्ध करणे सोडून दिले आणि दुसरीकडे जाऊन समरांगणात राक्षसांना भयभीत करीत तो त्यांच्याशी युद्ध करू लागला. युद्धातून मागे न हटणाऱ्या रावणाने उत्तरेकडून देवसेनेत प्रवेश केला तर देवराज इंद्राने दक्षिणेकडून राक्षस सेनेत प्रवेश केला. देवांची सेना 400 कोस पर्यंत पसरलेली होती. राक्षसराज रावणाने तिच्यात घुसून सर्व देवसेनेला बाणांच्या वर्षावाने झाकून टाकले. आपली विशाल सेना नष्ट होताना पाहून इंद्र न घाबरता दशमुख रावणाला सामोरा गेला आणि त्याच्या चारी बाजूंनी वेढून युद्धविमुख करून सोडले. त्यामुळे रावण इंद्राच्या तावडीत सापडलेला पाहून दानवांनी तसेच राक्षसांनी अरे रे, आम्ही मारले गेलो असे म्हणून मोठ्या जोराने आर्तनाद केला. तेव्हा रावणाचा पुत्र मेघनाद क्षणभर क्रोधमूर्छित झाला आणि मग रथावर बसून अत्यंत कुपित होऊन त्याने शत्रूच्या भयंकर सेनेत प्रवेश केला. पूर्वकाळी पशुपती महादेवांकडून त्याला जी
तमोमयी महामाया प्राप्त झाली होती, तिचा आश्रय घेऊन त्याने स्वतःला लपविले आणि अत्यंत क्रोधपूर्वक शत्रुसेनेत घुसून तिचा निपात करण्यास सुरुवात केली. तो सर्व देवांना सोडून इंद्रावरच तुटून पडला. परंतु महातेजस्वी इंद्र आपल्या शत्रूच्या त्या पुत्राला पाहू शकला नाही. महापराक्रमी देवांचा हल्ला झाल्यामुळे जर रावण कुमाराचे कवच नष्ट झालेले होते तरी त्याला मनातून यत्किंचितही भीती वाटली नाही. त्याने आपल्या समोर येणाऱ्या मातलीला उत्तम बाणांनी घायाळ करून सायकांचा वर्षाव करून पुन्हा देवराज इंद्रालाही झाकून टाकले. तेव्हा इंद्राने रथ सोडून सारथ्याला परत पाठविले आणि ऐरावत हत्तीवर आरूढ होऊन तो रावण कुमाराला शोधू लागला. मेघनाद आपल्या मायेमुळे प्रबल ठरत होता. तो अदृश्य होऊन आकाशात संचार करू लागला आणि इंद्राला मायेने व्याकुळ करून बाणांनी त्याच्यावर हल्ला चढविला. मग रावण कुमाराला जेव्हा ध्यानी आले की इंद्र खूप थकला आहे, तेव्हा त्याला मायेने बांधून तो आपल्या सेनेत घेऊन आला. महेंद्र त्या महासमरात मेघनादाकडून बलपूर्वक नेला जात असल्याचे दृश्य पाहून सर्व देव आता काय होणार याचा विचार करू लागले. हा युद्ध विजयी मायावी राक्षस स्वतःच अदृश्य आहे, म्हणूनच इंद्रावर विजय मिळविण्यास सफल झाला आहे. जरी देवराज इंद्र राक्षसी मायेचा संहार करण्याची विद्या जाणतो, तरीही या राक्षसाने मायेद्वारे बलपूर्वक त्याचे अपहरण केले आहे. असा विचार करणारे ते सर्व देव त्यावेळी रोषाविष्ट झाले आणि रावणाला युद्धविमुख करून त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. रावण आदित्यांचा व वसूंचा हल्ला झाल्यावर युद्धात त्यांच्या समोर टिकू शकला नाही, कारण शत्रूंनी त्याला खूप घायाळ केले होते. मेघनादाने पाहिले की पित्याचे शरीर बाणांच्या प्रहारांनी जर्जर झाले आहे आणि तो म्लान दिसतो आहे. तेव्हा तो अदृश्य अवस्थेतच रावणाजवळ येऊन त्याला म्हणाला, तात परत या, आता आपण घरी जाऊ. युद्ध बंद करण्यात यावं. आपला विजय झालेला आहे. आता तुम्ही स्वस्थ, निश्चिंत आणि प्रसन्न व्हा. जो देवांच्या सेनेचा तसेच तिन्ही लोकींचा स्वामी इंद्र आहे, त्याला मी देवसेनेमधून कैद करून आणलेला आहे. असं करून मी देवांचा दर्प भग्न करून टाकला आहे. तुम्ही तुमच्या शत्रूला बलपूर्वक कैद करून आता इच्छेनुसार तीनही लोकांचं राज्य भोगा. इथं व्यर्थ श्रम करण्यात काय बरं फायदा. आता युद्धाचं काही प्रयोजन उरलं नाही. मेघनादाचे हे म्हणणे ऐकून सर्व देवही युद्धातून निवृत्त झाले आणि इंद्राला बरोबर घेतल्याशिवायच परतले. आपल्या पुत्राचे ते प्रिय वचन आदरपूर्वक ऐकून महान बलशाली देवद्रोही तसेच सुविख्यात राक्षसराज रावणही युद्धनिवृत्त झाला आणि आपल्या पुत्राला म्हणाला, सामर्थ्यशाली पुत्रा, आपल्या बलाला अनुरूप पराक्रम प्रकट करून आज तू या अनुपम बलशाली इंद्राला जिंकलंस आणि देवांनाही पराभूत केलंस. यावरून हे निश्चित झालं की तू माझं कुल आणि वंशाचं यश आणि सन्मानाची वृद्धी करणारा आहेस. पुत्रा, इंद्राला रथावर बसवून तू सेनेसह इथून लंकापुरीला जा. मीही आपल्या मंत्र्यांसह त्वरेनं प्रसन्नपणानं तुझ्या माग येतो. पित्याची ही आज्ञा होताच पराक्रमी रावणकुमार मेघनाद देवराजाला बरोबर घेऊन सेना आणि स्वाऱ्यांसह आपल्या निवासस्थानाकडे परतला. तेथे पोहोचल्यावर त्याने युद्धात भाग घेणाऱ्या निशाचरांना निरोप दिला. इथे 32वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 33वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. धन्यवाद. जय जय श्रीराम.